आणि आता वाजले सकाळचे 7. आम्ही उठलो आहे 5चे आणि आम्ही सगळी तयारी केली, पूजा झाली आणि आत्ता तयारी आहे आमची दापोडीला निघायची. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत माझ्या जर्नीला जॉईन व्हा. सो गाईस, ट्रिपची सुरुवात करण्याच्या आधी मी नारळ फोडत होतो. मग सगळे म्हणा गणपती बाप्पा मोरया. आम्हाला निघून अर्धा तास झाला आहे आणि आम्ही हिंजवडी फेज 3 मार्गाने चाललो आहे. तर आता आम्ही मान म्हणून एक गाव लागतं हिंजवडीच्या पुढं, ते क्रॉस केलं आहे आणि आता आम्ही छोटासा घाट टाईप पुढे पिरंगूट येईलच आत्ता, तर त्या मार्गे आम्ही चाललो आहे. तर आम्ही सगळे हॅलो आणि आमची दिदू झोपी आली ना दिदूला. आणि सकाळी सकाळी एक्सरसाइजला वॉकिंगला सगळे मुलं माणसं आले आहेत. आणि हे हिंजवडीच्या पुढचं बापूजी बुवा मंदिर, हे मंदिर पण तुम्हाला भेटेल रस्त्यात. तामणी घाटात आम्ही पोहोचलो आहोत आणि इथं खूप जास्त वळण आहेत आणि इकडचा व्ह्यू आम्ही खूप एन्जॉय करतोय. डोंगर, दर्या आणि हिरवळ, पोरांनाही मजा येते आणि आम्हाला पण. खूप वळण आहेत पण. माणगाववरून दापोलीला जाताना 20 किलोमीटर पुढे एक गाव होतं. तिकडं आता आम्ही थांबलो आहोत नाश्त्यासाठी. इकडचं मस्त निसर्गाचं वातावरण आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे, एकदम खूप जास्त ग्रीनरी होती. म्हणून आम्ही प्लॅन केला की आम्ही इकडं थांबू. सो आता आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्त्यावर आम्हाला जास्त भूक नव्हती म्हणून आम्ही छोटंसं ऑर्डर केलं आहे. मम्मी पप्पांनी घेतला आहे चहा, इकडची स्पेशल चहा आहे. त्या काकांना विचारू आपण कोणती चहा. काका, तुमच्या इकडची स्पेशल चहा कोणती आहे? धाबा स्पेशल. हा, धाबा स्पेशल. ओके, धाबा स्पेशल काकाला चहा बनवत आहे. धाबा स्पेशलमध्ये काय स्पेशल आहे अजून ते आपण? तुळशी आला आहे, तुलसी आला आणि अद्रकच्या चहापैकी चहा काका बनवत आहेत. सो मम्मी पप्पांच्या नंतर आपण रिॲक्शन पण घेऊ की कशी असते ही चहा, स्पेशल चहा. आणि मग आता मी ऑर्डर केलं आहे कोकम सरबत आणि पिऊ दीदीने काहीच ऑर्डर नाही केलं, तिला मन नव्हतं. आणि अदू काय करते तू? खाते स्क्रीम लोल. स्क्रीम लोल? स्क्रीम लोल का क्रीम लोल? क्रीम लोल. क्रीम लोल. लोल खाते हा, रोल नाही, लोल. सो कोकम सरबत आता येऊन गेला आहे. आता मी रिव्ह्यू देतो. एकदम परफेक्ट आहे, जास्त गोड पण नाहीये. मस्त लागतंय आणि आपण ट्राय पण करतोय. काकांनी खूप जास्त बनवलंय ते आपलं घर सारखा. पण तू तर क्रीम रोल पण खाते आणि कोकम पण पितेस, मग तुला टेस्ट कशी कळेल कोकम सरबतची? ये घर सारखा बनवलाय काकांनी म्हणे. सो आम्हाला तर हे कोकम सरबत जे काकांनी बनवलेलं आणि चहा बनवलेली ते सगळ्यांना खूप आवडली. सो जर तुम्ही कधी माणगाववरून दापोलीला जात असतील आणि तिकडे दापोड गावामध्ये थांबता म्हणजे जर जातील तर या स्टॉलला जरूर येतात, समर्थ स्नॅक्स सेंटर. सो आता आपण आपली राहिलेली जर्नी कंटिन्यू करू. हॅलो फ्रेंड्स, सो आम्ही आता माणगाववरून दापोलीला चाललो आहोत. माणगाववरून दापोलीला जाताना दाभोळ गावामार्गे एक रस्ता आहे आणि एक तुम्ही महाड मार्गे सुद्धा जाऊ शकता. पण आम्ही दाभोळ मार्गे चाललो आहे, महाड मार्गे. कारण महाड मार्गे तुम्हाला 20-25 किलोमीटर एक्स्ट्रा जावं लागतं, पण तो रस्ता हायवे रस्ता असल्यामुळे तो रस्ता चांगला आहे तसा. आणि हाही रस्ता जो आतून आहे दाभोळ मार्गे माणगाववरून दापोलीला जाताना, त्या रस्त्याचं पण आत्ताच काम झालेलं दिसतं आहे. तो तुम्ही बघू शकता की हा रस्ता कॉन्क्रीट रस्ता आता बनवलेला वाटतोय. ट्रॅफिक नाही आहे कारण आज जसं मी म्हटलं की गुरुवार असल्यामुळे ट्रॅफिक कमी आहे. रविवारी वगैरे निघालो असतो तर खूप ट्रॅफिक असतं. गुरुवार असतं ट्रॅफिक कमी आहे. रस्ता छान बनवलेला आहे आता. तो तुम्ही
तुम्ही दोन्ही ह्या मार्गे दाभोळ गाव मार्गे मानगाववरून दापोलीला जाताना दाभोळ गाव आहे तर त्या मार्गे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आत्ता पोचलोय आम्ही नाथ बीच रिसॉर्टला आणि इकडची ग्रीनरी बघू शकतात तुम्ही. सगळीकडं नारळाची झाडं, पक्ष्यांचा असा बारीक आवाज आणि एकदम नॅचरल फिलिंग्स येते इथं आल्यावर. मन एकदम शांत झालं आहे. तर बस अदूला पण मजा वाटते. अदू तुला इकडे येऊन मजा वाटली? असं वाटतंय की मी घरीच नाही जाऊ. ओ माय गॉड, काय वाटतंय तुला? असं वाटतंय की मी घरीच नाही जाऊ. आम्ही आलोय दापोलीला आणि आम्ही बुक केलंय नाथ बीच रिसॉर्ट. हे बीचला टच आहे आणि छान आहे. आणि मग आम्ही तेच आता एंटर झालोय आणि थोडंसं फ्रेश झालो आणि मग परत आम्ही एक्सप्लोअर करायला सगळं आलो. इकडं खूप अशी निवड आहे आणि पक्ष्यांचा खूप असा आवाज आहे. आता साईडला व्हाईस बँडचा येत असेल तुम्हाला छान वातावरण. तर तुम्ही आलात तर नक्की इकडे येऊन बघा, तुम्हालाही आवडेल. सो फ्रेंड्स, आता ह्या नाथ रिसॉर्ट बीचमध्ये आम्ही थांबलो आहोत. सो आता तुम्ही इथे बघू शकता की हे आम्ही जसं एंटर केलं तसं इथे त्यांचे कॉटेज आहेत आणि हे कॉटेजमध्ये वेगवेगळ्या साईजचे कॉटेज आहेत. किंग साईज आहे, कपल साईज आहे. सो जसं तुम्हाला हवं असेल तसंही त्या अकॉर्डिंग तुम्ही ऑनलाईन यांचं बुकिंग करू शकता. आणि हे जे मेन रिसॉर्ट आहे हे रिसॉर्ट बीच कनेक्टेड असल्यामुळे व्ह्यू जो आहे तो खूप अप्रतिम आहे. आम्ही जे कॉटेज बुक केलं आहे ते किंग साईज बुक केलं आहे. सो आणि त्याला लागूनच बीच रिसॉर्ट असल्यामुळे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो पुढे की बीच कनेक्टेड आहे. सो किती छान व्ह्यू दिसतं. तसंच इथे तुम्हाला जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. जर तुम्ही त्यांना ऑर्डर करून सांगितलं तर इथे त्यांनी डायनिंगची सोय केलेली आहे. इव्हिनिंगला खूप छान अजून वाटतं. तसंच इथे बघू शकता तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये इथे त्यांनी झोकेसुद्धा बसवलेले आहेत. सो त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणू शकतो आपण राहण्यासोबत त्यांनी जे गेस्ट जे ते येतात प्रॉपर्टीमध्ये त्यांच्यासाठी चांगलं एंटरटेनमेंटची सोय केलेली आहे. तसंच आतमध्ये जर तुम्ही बघाल तर त्यांनी प्लेईंग इंडोअर गेमसुद्धा आहेत त्यांचे. आणि त्या इंडोअर गेममध्ये बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, क्रिकेटसुद्धा आम्ही थोड्या वेळापूर्वी क्रिकेटसुद्धा खेळत होतो. सो क्रिकेटसुद्धा त्यांनी सोय केलेली आहे. तर खूप छानपैकी त्यांनी म्हणजे इन शॉर्ट असं म्हणू शकतो आपण की काळजी घेतलेली आहे की जे त्यांच्याकडे गेस्ट येतात त्यांच्यासाठी त्यांनी एंटरटेनमेंट प्लस राहण्याचीसुद्धा छान सोय त्यांनी केलेली आहे. तसंच तुम्ही जर त्यांना ऑर्डर आधीच त्यांना 6 इथे त्यांचं बघा त्यांचे टायमिंग ठरलेले आहेत. सो नाथ रिसॉर्ट नाश्त्याचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 10, दुपारी 12:30 ते 2 आणि रात्री 8:30 ते 10 तुम्ही जेवण इथे करू शकता. सो जसं मी म्हटलं की इंडोअर गेम आहेत तर चला तुम्हाला दाखवतो काय आहे. सो हे बघा इथे टेबल टेनिसचं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. देन इथे कॅरमसुद्धा आहे. हे बघा फुटबॉल क्रिकेटसाठी सुद्धा त्यांच्याकडे इथे त्यांनी सोय केलेली आहे. तसं इथे तुम्ही जर मी घेते आता जिंकले की मी तुम्हाला करावं लागणार. ओके. सो हे बघा इथून तर सी व्ह्यू खूपच जबरदस्त आणि खूप छान दिसतो आहे. तुम्ही बघू शकता की खरोखर म्हणजे ही प्रॉपर्टी वर्थ आहे ज्या प्राईजमध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी जे चार्ज आम्हाला या प्राईजमध्ये. सो डेफिनेटली आय कॅन से हे वर्थ आहे याची प्राईज. आणि खूप चला आता तुम्हाला मी सी फेसिंग जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो. सो आम्ही ह्या रूममध्ये आम्ही बुकिंग केलेली आहे. हे कॉटेज आहे आमचं. सो ह्या कॉटेजपासून फक्त 10 ते 20 पावलांवर समुद्र आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं खूप छान व्ह्यू भेटत आहे. आणि इथं पार्किंगसुद्धा आहे. सो आम्ही गाडी इथे पार्क केली आहे आणि हार्डली पार्किंगपासून तुम्ही बघा खूप छान असा व्ह्यू इथे आता भेटणार आहे. सो सकाळी सो आम्ही आलो आहे आता बीचवर आणि हे बीच आमच्या रिसॉर्टला लागूनच आहे. आणि आता आम्ही थोडंसं एन्जॉय करतो आहे. त्यासोबतच आमचे पोरं खूप मस्ती करतात.
बघू शकता तुम्ही पोरांची मस्ती, त्यांच्या एन्जॉयसाठीच आम्ही इकडे आलो. आणि हे आहे ते रिसॉर्ट एकदम बीचला टच, एकदम बीच लागूनच हे. सो फ्रेंड्स, संध्याकाळचं वातावरण आहे, खूप छान वाटतंय. जसं बीचवर आल्यानंतर तर तुम्हीही आला असालच बीचवर आल्यावर. हे बघा इथे संध्याकाळच्या वातावरणामध्ये, आणि गारठा खूप कमी आहे त्या मानाने. सो गाईज, ज्या रिसॉर्टला आम्ही थांबलो आहोत त्या रिसॉर्टमध्ये बघा काय सोय केली आहे. सो गाईज, काय बोलतं, इकडं इंटरनेटचं थोडं काय बोलतं इश्यू आहे. सो आम्हाला मॅच बघता नव्हती येत, पण त्यांचं वायफाय आहे. बट फॉर्च्युनेटली आम्हाला मॅच बघता येत आहे. आणि हट यार, विकेट गेली. सो आता आम्हाला मॅचचा तर आनंद घ्यायला खूप एक नंबर पद्धतीने भेटतोय. सो आता आम्ही मॅच बघू एंडमध्ये काय होतंय. सो गाईज, जर तुम्हाला पार्ट 1 आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला कळेल माझा नेक्स्ट व्लॉग कधी येतोय. तब तक के लिए टेक केअर अँड बाय बाय. नुसतं इंस्टाला